हाय फ्रेंड, एम एच फूड डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी नायगाव भोयवाडा या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मोमोज, चिकन सीख, शॉर्मा या सर्व गोष्टी मिळतात एका फूड व्हॅनमध्ये। अवनी फूड व्हॅन हे या ठिकाणी आहे। या ठिकाणी अवनी फूड व्हॅनमध्ये हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, बघू शकतो आपण। तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारचा बिझनेस करायचा असेल तर आपण अशा फूड व्हॅनमध्ये करू शकतो। खूपच छान रिस्पॉन्स असतो। कोणत्याही शॉपला भाडे देण्याची किंवा डिपॉझिट देण्याची गरज नाही आहे आणि खूप छान सुविधा अवनी फूड द्वारे। तर आपण बघू शकतो कशा प्रकारे ही व्हॅन आहे। या ठिकाणी अशा प्रकारे आपण आपली ही व्हॅन बनवून असा स्वतःचा व्यवसाय करू शकतो। या ठिकाणी ह्या भाऊनी खूपच छान प्रकारे इथे मोमोज, त्याच्यानंतर शॉर्मा, चिकन टिक्का असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स या अवनी फूडमध्ये ते देतात। बघू शकतो आपण खूपच छान प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी। हे मोमोज, तंदूर मोमोज तयार होत आहेत। बघू शकतो आपण खूप छान प्रकारे यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर आपण सुद्धा आपला स्वतःचा असा व्यवसाय सुरू करा। हिवरही असं अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला खूपच छान। तर अवनी फूड व्हॅनबद्दल आपल्याला काही डिटेल हवे असेल तर कमेंट करा, नक्की आपल्याला आम्ही मदत करू। कशा प्रकारे आपण सुद्धा आपली अशी फूड व्हॅन चालू करू शकतो खूपच कमी खर्चामध्ये। झिरो इंटरेस्टवरती हे लोक आपल्याला ही फूड व्हॅन देतात। तर आता बघू शकतो आपण या ठिकाणी या भाऊंच्या अवनी फूड व्हॅनमध्ये फूड आपण ट्राय करण्यासाठी आलेलं आहे। हे स्टीम मोमोज आहेत जे तंदूरसाठी मसाला लावून ठेवलेले आहेत। हे तंदूर मोमोज आहेत, स्टीम मोमोज आहेत, त्यानंतर यांचा ग्रेव्ही मोमोजसुद्धा खूप फेमस आहे। बघूया यांची टेस्ट कशी आहे। आपण बघू शकतो हे चिकन टिक्का या ठिकाणी मसाले लावून हाफ तंदूर करून ठेवलेली आहे। तंदुरीसुद्धा इथे अवेलेबल आहे, बघू शकतो खूपच छान प्रकारे फूड आहे। तर आपण सुद्धा या ठिकाणी या फूड व्हॅनला व्हिजिट करून यांचा फूडचा आनंद घेऊ शकता। आपण भोयवाडा नायगाव या ठिकाणी येऊन यांच्या फूड व्हॅनला व्हिजिट करा नक्की। खूपच छान प्रकारे फूड आहे यांचा, खूप छान क्वालिटी आहे। तर आपल्या एम एच फूड डायरी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या एम एच फूड डायरी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। जे इच्छुक असतील स्वतःचा व्यवसाय करायला त्यांनी अशा प्रकारे आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा। या ठिकाणी आपण बघू शकतो शॉर्मा तयार होत आहे। एका फूड व्हॅनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे सर्व करतात, त्याच्यासाठी कोणत्याही मोठ्या हॉटेलची गरज नाही आहे। या ठिकाणी शॉर्मा तयार होत आहे, खूपच छान टेस्ट या फूडची आहे। आपण सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करून नक्की याचा आनंद घ्या। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एम एच फूड डायरीला शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या व्ह्यूवर्सना, नवीन व्ह्यूवर्सला आपल्या चॅनलबद्दल रिकमेंडेड करा। हा शॉर्मा या ठिकाणी बघू शकतो ह्या फूड व्हॅनमध्ये कशा प्रकारे यांनी सर्व गोष्टी अरेंज करून ठेवलेल्या आहेत। हा यांचा मेनू कार्ड आहे, बघू शकतो आपण। खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड या ठिकाणी अवेलेबल आहेत खाण्यासाठी। लोक या फूडचा आनंद घेताना पण या ठिकाणी आहेत। तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन यांच्या फूडचा आनंद घ्यावा। एम एच फूड डायरी आपल्याला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आयडियाच्या, वेगवेगळ्या टेस्टच्या, खूप छान पद्धतीच्या फूड्स दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। बघू शकतो हे तंदूरसाठी मोमोज मसाल्यामध्ये डीप करून सीखला लावून ठेवत आहेत हे भाऊ। कंटिन्युअसली ऑर्डर अशा चालूच असतात, त्यामुळे ह्या सगळे प्रिपरेशन यांना कंटिन्युअसली करायचं असं एका फूडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर आपण सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतो। तर नक्की ट्राय करा आपण एकदा या ठिकाणी व्हिजिट करून आणि स्वतःचा व्यवसाय सुद्धा करण्यात। फरांज मोमोज म्हणून या ठिकाणी हे आहेत अवेलेबल नायगाव।
हिंदमाता या ठिकाणी, हिंदमाता सिग्नलच्या या ठिकाणी. तर हा यांचा तंदूर मोमोज आपण खाऊन बघूया कशा प्रकारची टेस्ट आहे. तंदूर मोमोज यांचा खूपच एकदम परफेक्ट तंदूर झालेला होता. मस्त मसाला, एकदम टेस्टी, छान. आपण सुद्धा या ठिकाणी येऊन ट्राय करा. गरम गरम एकदम तंदूर मोमोज या ठिकाणी फूड व्हॅनमध्ये अवेलेबल आहे. फूड व्हॅनची कन्सेप्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आता खूपच प्रकारे छान अंमलात येत आहे. खूप प्रतिसाद आहे या गोष्टीला, फूड व्हॅनला. बघू शकतो तंदूर मोमोजची स्टफिंग, तंदूर कसा मस्त झालेला आहे. तंदूर मोमोज यांच्या सॉसेसबरोबर तंदूर मोमोजची टेस्ट एकच नंबर. तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन यांचा फूडचा आनंद घ्यावा. खूप छान आहे यांचा फूड. आता या ठिकाणी आपण बघूया यांचं हे आहे स्टीम मोमोज. तर या फूड व्हॅनमध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. आता इथे ग्रेव्ही मोमोज तयार होत आहे, आपण बघू शकतो. मोमोज मध्ये सॉसेस, मेयोनीज, तंदूर सॉसेस ॲड करून त्याचा ग्रेव्ही मोमोज बनवला जात आहे. शेजवान चटणी. तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन यांचा फूडचा आनंद घ्या. खूप छान टेस्ट आहे. हा आहे ग्रेव्ही मोमोज तयार होत आहे, बघू शकतो आपण. खूप छान, एक नंबर क्वालिटी. तर आपल्या चॅनलला MH फूड डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अशाच नवीन वेगवेगळ्या पद्धतीचा फूड आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपला चॅनल. तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. MH फूड डायरी. या ठिकाणी हा ग्रेव्ही मोमोज तयार आहे. त्याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे या ठिकाणी, बघू शकतो आपण. खूप छान. तर हे आहे ग्रेव्ही मोमोज. वा, एक नंबर क्वालिटी. छान आहे, एक नंबर. तर आता ह्या ग्रेव्ही मोमोजची टेस्टसुद्धा आपण करून बघणार आहे कशा प्रकारे ग्रेव्ही मोमोजची टेस्ट आहे. रुद्र या ठिकाणी हा ग्रेव्ही मोमोज रुद्राला खूपच आवडतात, तर तो ट्राय करतो आहे, खाऊन बघतो आहे की ग्रेव्ही मोमोजची टेस्ट कशी आहे. रुद्र ग्रेव्ही मोमोजचा आनंद घेत आहे. आपण सुद्धा बघूया ग्रेव्ही मोमोज कशा आहेत, त्याची टेस्ट. तर या ठिकाणी येऊन आपण सुद्धा याचा आनंद घ्यावा. एकच नंबर टेस्ट, क्वालिटी. ग्रेव्ही मोमोज खूपच छान आहे यांची ग्रेव्ही मोमोज स्पेशल डिश आहे यांची. तर या ठिकाणी आल्यानंतर नक्की हे ग्रेव्ही मोमोज ट्राय करा. एक नंबर, एकच नंबर. सुपर, छान. हे आहेत तंदूर मोमोज. तंदूर मोमोज, वा, एक नंबर, एकच नंबर. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन गोष्टी आपला चॅनल दाखवतो. हे आहे स्टीम मोमोज. स्टीम मोमोजसुद्धा आपण ट्राय केले, खूपच छान आहे टेस्टमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. MH फूड डायरी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.